श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना। पितृपक्षाला खरं तर सुरुवात झालेली आहे आणि पितृपक्षात हे 15 दिवस एवढे महत्त्वाचे आहे की आपला पूर्वज मृत झालेले आहे तर त्यांना मोक्ष मिळावा यासाठी खरी ही सेवा केली जाते आणि आपला पितृदोष हा सगळ्यात प्रखर दोष आहे। तर हा दोषही दूर होण्याचं उपाय म्हणजेच हा पितृस्तोत्राचं पठण। तर या पितृस्तोत्राचं पठण हे देवपूजेच्या अगोदरही केलं जाते, म्हणजे देव नंतर आणि त्या अगोदर आपले पितृ आपले पूर्वज त्यांचं स्मरण करा, त्यांची सेवा करा आणि त्यानंतरच मग आपले देवाचा हा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। तर ही झाली सेवा। तर तुम्ही नक्की या 15 दिवसामध्ये ही सेवा जरूर करावी, कारण आपला पितृदोष दूर जर झाला तर बरेचसे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होतात। तर आता आलं आहे सध्या तृतीया महालय चतुर्दशी म्हणजेच 20 सप्टेंबरच्या दिवशी कुणाचं श्राद्ध केलं जातं, तर कुणाचं पितृजोग घातलं जातं। तर जी व्यक्ती आत्महत्या केलेली असेल किंवा त्याचा शस्त्राने घातपात झालेला असेल तर अशा व्यक्तीचं श्राद्ध हे चतुर्थीला केलं जातं। तर या दिवशी 2 महालय एकत्र आलेले आहेत, तर हे दोन्ही एका दिवशी केले तरीही चालतं। तर या दिवशी चतुर्थी उपवासही आलेला आहे। तर उपवास या दिवशी जे धरत असेल ना चतुर्थ, तर त्यांनी नक्की करावा आणि संध्याकाळच्या वेळेस आपण सोडतो त्यावेळेस तो जो काही पितरांना नैवेद्य बनवलेला आहे तो तुम्ही खाऊ शकता। तर परंतु जर सोमवारी आणि गुरुवारी तुमचं पितृजोग घालायचं असेल आणि उपवास आलेला असेल तर अशा वेळेस तुम्ही दुपारी जेवण करा। पितरांचा जो आपण स्वयंपाक करतो, नैवेद्य करतो, तो दुपारीच त्याच्यावरती उपवास सोडा आणि संध्याकाळी तुम्ही उपवास हा करू शकता। तर हाही उपवास आपला घडतो। तर आपलं चतुर्थीचं तर झालं। तर आता भरणी श्राद्ध हे कधी करतात, तर भरणी श्राद्ध हे पंचमीला 5व्या दिवशी करतात कृष्ण पक्षातील। तर भरणी श्राद्ध कुणाचं केलं जातं, ते हे पुरुषांचं केलं जातं, स्त्रियांचं भरणी श्राद्ध केलं जात नाही। तर भरणी श्राद्ध कशाला म्हणतात, तर भरणी श्राद्ध म्हणजे एखादा व्यक्ती मृत पावला तर त्याचं 1 वर्ष झाल्याच्या नंतर जे आपण वर्ष श्राद्ध करतो त्यानंतर आपलं भरणी श्राद्ध केलं जातं आणि मग तिथून पुढे त्या पितराचं प्रत्येक वर्षी हे पितर त्या नावाने जेव घातलं जातं। तर पहिलं हे आपलं वर्ष श्राद्ध करायचं आणि त्याच्यानंतरच आपण हे भरणी श्राद्ध करायचं। बऱ्याच ठिकाणी काय करतं की पहिलं भरणी श्राद्ध करतं आणि मग नंतर पितृपक्षात तसं वर्ष श्राद्ध आणि नंतर पुढच्या ह्या सेवा केल्या जातात, परंतु अगोदर वर्ष श्राद्ध केलं जातं आणि त्याच्यानंतरच मग भरणी श्राद्ध हे केलं जातं। तर ही झालं भरणी श्राद्धाचं। तर सर्वात महत्त्वाचा नैवेद्य। तर नैवेद्य हा जो काय आपण कावळ्याला दाखवतो, गाईला दाखवतो, असे साधारण 4 नैवेद्य बनवले जातात। तर ते कसे बनवले जातात तर ते मी सांगितलं, परंतु आपण जेव्हा दक्षिणमुखीला नैवेद्य ठेवतो कावळ्यासाठी तर तो शक्यतो जमिनीवर ठेवायचा नाही। तर जो काही नैवेद्य असेल तो आपल्याला पत्तरवाळीमध्ये ठेवायचा आहे आणि दक्षिणेकडे तोंड करूनच तो नैवेद्य ठेवायचा। तर त्या नैवेद्यावरती थोडासा आपण जो काही भात बनवतो तो भात हा बिना मिठाचाच असावा आणि नैवेद्य दाखवताना आपण इतर वेळेस देवपूजेच्या वेळेस किंवा देवांना नैवेद्य दाखवतो त्यावेळेस आपण काय करतो की भरीव चौकोन काढतो, परंतु जे आपण पूर्वजांना नैवेद्य दाखवतो, पितरांना नैवेद्य दाखवतो, तर त्यावेळेस आपल्याला गोल काढायचा आहे। गोल काढायचा मग तो नैवेद्याचं ताट ठेवायचं, पत्तरवाळी ठेवायची आणि आपल्या जे की आपण पाणी फिरवतो तर 3 वेळेस उलटं पाणी आपल्याला नैवेद्याला हे फिरवायचं असतं आणि आपण आपल्या घरासमोर नक्की आघाडीही द्यायची आहे। तर आघाडी नक्की द्यावी, कारण तो धूर हा आपल्या घरात पसरला पाहिजे। तर ह्या सगळ्या झाल्या महत्त्वाच्या गोष्टी। आता अविधवा नवमी म्हणजे काय, तर स्त्रियांचं जे काय आपण पितृ जेव घातलं जातं तर ते नवमीला जेव घातलं जातं। तर एखादी स्त्री मरण पावली तर तिचं हे अविधवा नवमीच्या दिवशी आपण हे पितर जेव घालतो, परंतु तिचे पती जर जिवंत असेल आणि ते नंतर मृत झाले तर त्यावेळेस नवमीला तिचं पितर हे जेव घातलं जात नाही। तर तिचे पती ज्या तिथीला वारले
ज्या तिथीला त्यांचं श्राद्ध येतं तर त्या तिथीला मग त्यांच्या पत्नीचंही, त्या दोघांचं पती पत्नीचं एकत्र हे पितर जेवू घातलं जातं. तर पती जर जिवंत असेल तर नवमीला घालता, आणि जर पती जर नंतर गेला असेल तर मग दोन्हीही तिच्या तिथीनुसारच त्या दोघा पती पत्नीचं हे पितर जेवू घातलं जातं. तर नवमीला मग त्यावेळेस पितर हे जेवू घातलं जात नाही त्या स्त्रीचं. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.